आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. ती आपल्या पतीला तिच्या पावित्र्याचा विश्वास नाही देऊ शकली. कसा विश्वास देणार महाराज? विश्वास अशी काही वस्तू थोडीच आहे. विश्वास मनानं मानण्याची वस्तू आहे. मन मानलं तर विश्वास बसतो, मन नाही मानलं तर कितीही डोकं फोडा, विश्वास नाही बसणार. तरीही पती पत्नीचा संबंध तर अतूट असतो ना. छोट्या मोठ्या चुकांसाठी तर एकमेकांची क्षमा देखील मागता येत असते. मग तिच्या पावित्र्यावर शंका घेऊन तिच्या पतीने तिला बाहेर काढलं. ती आपल्या पतीला तिच्या पावित्र्याचा विश्वास नाही देऊ शकली. कसा विश्वास देणार महाराज? विश्वास अशी काही वस्तू थोडीच आहे. विश्वास मनानं मानण्याची वस्तू आहे. मन मानलं तर विश्वास बसतो, मन नाही मानलं तर कितीही डोकं फोडा, विश्वास नाही बसणार. तरीही पती पत्नीचा संबंध तर अतूट असतो ना. छोट्या मोठ्या चुकांसाठी तर एकमेकांची क्षमा देखील मागता येत असते. परंतु महाराज, त्या जोड्यांमध्ये प्रेम फार कमी आणि अविश्वास जास्त आहे. पती विश्वास ठेवण्यास तयार नाही. तो म्हणतोय, जिथे एक रात्र काढली आहेस तिथंच जाऊन उरलेलं आयुष्य घालव. शेजार पाजारच्या लोकांनी स्त्रीला क्षमा मागायला सांगितली तर ती अजूनच रागावली. म्हणू लागली, मी क्षमा नाही मागणार. आता श्री रामाचं राज्य आहे, मला क्षमा मागण्याचं काहीही कारण नाही. मी राजाकडे जाईन, ते तुला अवश्य दंड देतील. हा तर मोठा विचित्र तर्क आहे. तिने ही गोष्ट कोणत्या विश्वासावर म्हटली? महाराज, आपल्या प्रश्नाचं उत्तर तर तीच देऊ शकली असती. मी जे ऐकलं ते सांगितलं. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. प्रणाम महाराज.